खडकवासला धरण क्षेत्र 79.2% भरले, तर गेल्या वर्षीपेक्षा 10 टीएमसी पाणीसाठा जास्त। सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला। सोलापूरच्या माढ्याच्या ग्रामीण भागात पावसाची हजेरी। पावसामुळे बळीराजा सुखावला। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। मागील 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची चंद्रपुरात जोरदार हजेरी। दुपारी आलेल्या पावसाने वातावरणात गारवा। शहरासह ग्रामीण भागातही समाधानकारक पाऊस। शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा। नागपूरसह विदर्भात आजपासून पावसाचा अंदाज। आजपासून 2 दिवस विदर्भातील 8 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। खरीप पिकांना दिलासा मिळणार। पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरणात 48.51% पाणीसाठा। दमदार पाऊस न झाल्याने अप्पर वर्धा धरणाची पाणी पातळी खालावली। दमदार पावसाची नागरिकांना अपेक्षा। धुळ्याच्या साक्रीतील चिवटीबार ठिकाण पर्यटकांचं मुख्य आकर्षण। 250 फुटांवरून कोसळणाऱ्या गायका धबधब्याची पर्यटकांना भुरळ। 23 जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। गायब झालेल्या पावसाचा पुनरागमन होणार। रात्रीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी। काजळी नदी दुथडी भरून वाहू लागली। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी। दुपारनंतर पावसाचा जोर वाढला। मालवण, कुडाळ, सावंतवाडी भागात पावसाचा जोर अधिक। किनारपट्टी भागातही दमदार पाऊस सुरू। समुद्राला आलं उधाण। पुण्याच्या मावळमध्ये कृषी अधिकाऱ्यांकडून शेतात भात लागवड। सध्या पाऊसही पोषक पडत असल्यानं भात लागवडीनं वेग। भात लागवड करत कृषी अधिकाऱ्यांकडून शेतात मार्गदर्शन। वर्धा जिल्हा जवळपास 10 ते 12 दिवसांपासून पावसाची दडी। पिकांवर परिणाम। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस। आधीच दुबार पेरणीच्या संकटात असलेला शेतकरी आता दुहेरी संकटात। अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशकांची पुन्हा नवी पॅकिंग करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश। कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून 21,95,000 रुपयांचा साठा जप्त। छत्रपती संभाजीनगरच्या बोरमळी शिवारातील ट्रॅक्टर चालकाने पपईची 1,800 झाडं रोटावेटरने उद्ध्वस्त केली। शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान। कन्नड ग्रामीण पोलिसात या संदर्भात तक्रारही दाखल। बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। सोयाबीनमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव। 2 एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवलं। नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादक शहाबालदील 3 महिन्यांपासून कांद्याच्या आयातीवर बंदी असल्यानं कांद्याला भाव नाही। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील चिंचणीमध्ये पोकलेन मशीन पाण्यात घसरलं। शेताच्या सपाटीकरणादरम्यान अचानक नियंत्रण सुटल्याने अपघात। सुदैवानं जीवितहानी टळली। अकोल्याच्या मुख्य बसस्थानक चौकात अखिल भारतीय छावा संघटनेचा रास्ता रोको। सूरज चव्हाण यांच्याकडून झालेल्या मारहाणीचं विदर्भातही पडसाद। छावा संघटनेकडून आज लातूर बंद। विजयकुमार घाडगे पाटलांवरील मारहाणीचा निषेध। लातूर बंदची हाक देताना दादागिरी जबरदस्ती चालणार नाही। व्यापाऱ्यांना स्वतःहून बंदमध्ये सहभागी व्हायचं तर होऊ द्या। लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। नांदेडच्या मुखेडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने विजय घाडगे यांच्या मारहाणीचा निषेध। आंदोलकांकडून रास्ता रोको करत सूरज चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। नांदेडमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे बॅनर फाडले। अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी। सूरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीनंतर छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। नांदेडच्या धर्माबादमध्ये छावा आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। निषेध म्हणून धर्माबाद तहसील कार्यालयात चक्क पत्त्यांचा डाव मांडला। धाराशिवमध्ये सूरज चव्हाण आणि माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। कोकाटे आणि चव्हाणांचा राजीनामा घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी। सूरज चव्हाणांकडून झालेल्या मारहाणीचा करमाळ्यात छावा संघटनेकडून निषेध। राष्ट्रवादीच्या बॅनरवरील सूरज चव्हाण यांच्या फोटोला काळं फासलं। छावा संघटनेचे पंढरपुरात आंदोलन। सूरज चव्हाणला काळं फासण्याचा इशारा। लातूरमध्ये सूरज चव्हाणने केली होती छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोलापुरातील मेळाव्यात दाखल। 100 फुटांचे बॅनर लावून तटकरेंचं जंगी स्वागत।
नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बंदोबस्त वाढवला. छावा संघटना आक्रमक झाल्यानंतर पोलिसांकडून विशेष खबरदारी. विजय घाडगेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात आंदोलन. क्रांती चौकात विविध सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शनं. हिंगोलीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मांडला पत्त्यांचा डाव. कोकाटेंचा राजीनामा घेण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहारचे आंदोलन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटोला मारले जोडे. प्रतिकात्मक पत्ते पिसून आंदोलन. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. नांदेड जिल्हा बँकेच्या संचालकपदी शिवकुमार भोसीकर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ नेते हरिहरराव भोसेकर यांचं निधन झाल्याने संचालक मंडळाचा एकमताने ठराव. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात रेल्वे अडवण्याचा प्रयत्न. रेल्वे रुळांवरून जाणे येण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे नागरिक संतप्त. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. वर्ध्याच्या पुलगावमध्ये दुकानाचं शटर वाकवून चोरी. चोरट्यांकडून 12,76,000 रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास. पुलगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू. बीडमध्ये संदीप तांदळे नामक वाल्मी कराडच्या सहकार्याकडून व्हिडिओ व्हायरल करत शिवीगाळ. आमदार सुरेश धस, जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना अश्लील शिवीगाळ. व्हिडिओ व्हायरल. भंडाऱ्याच्या पिंपळगाव कान्हळगाव येथील सरपंच रेखा गव्हणे अपात्र. बनावट आधार कार्ड तयार करत सरपंचाने वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेतल्याचं उघड. जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. राज्यात परिचारिकांच्या आंदोलनाचा 6वा दिवस. विविध मागण्यांसाठी परिचारिका बेमुदत संपावर असल्याने रुग्णसेवेवर मोठा परिणाम. पुण्यातील जुन्नरच्या ओतूर परिसरात पर्यटकांचा तलावात बुडून मृत्यू. मित्रांसोबत धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू. जाहीर अली सराजू अन्सारी असं मृत्यू झालेल्या या तरुणाचं नाव. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या स्मारकाच्या कामाची मंत्री चंद्रकांत पाटलांकडून पाहणी. फेब्रुवारी अखेर काम पूर्ण करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाची घोषणा. कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. बाप्पाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी. अनेक तरुणांचा होर्डिंगवर चढून पाहण्याचा प्रयत्न. पोलिसांनी तरुणांना दिला लाठीचा प्रसाद. अकोला शहरातील हिंगणा फाट्यावरील उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर देह विक्रीचा व्यवसाय. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी दुकानच थाटली. कारवाई करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू माफियांची मुजोरी. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर ट्रॅक्टर चालवला. कारवाई करत पोलिसांकडून 14 ट्रॅक्टरसह 82 लाखांचा मुद्देमाल जप्त. जळगावच्या शेंद्रुणीमध्ये चोरट्यांची चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ. 6 घरं फोडून लाखोंचा ऐवज लंपास. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पुणे शहरात वाहन चोरांचा धुमाकूळ. एका नामांकित दैनिकाच्या कार्यालयाबाहेरून दुचाकीची चोरी. स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. माजी मंत्री मुनगंटीवारांनी ओयो बाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर चंद्रपूर पोलीस आता ऍक्शन मोडवर. ओयो ट्रेडमार्क अवैधपणे वापरणाऱ्या 15 हॉटेल्सवर कारवाई. ओयो हॉटेलचे नोडल अधिकारी मनोज पाटलांच्या तक्रारीवरून ही कारवाई. वर्ध्याच्या आर्वीत चोरीच्या गुन्ह्याची 12 तासात उकल. आरोपीला अटक. 2 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. खरांगणा पोलिसांची कारवाई. नाशिकच्या सटाणामध्ये संतप्त ग्रामस्थांकडून रेशन दुकानाला पुन्हा टाळ. बंद केलेलं दुकान पुन्हा सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप. दुकानधारकांवर परस्पर धान्य गायब केल्याचा आरोप. नागपुरातील लाहोरी बार आणि रेस्टॉरंटसह 3 पबवर पोलिसांची धाड. नियमांचं उल्लंघन केल्याने कारवाई. स्थानिकांकडून परवाने निलंबित करण्याची मागणी. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील माचळमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर प्रशासनाची कारवाई. फलक लावूनही पर्यटकांकडून मद्यपान. दर शनिवारी आणि रविवारी लांजा पोलिसांकडून तपासणी होणार. चंद्रपूर शहरात मोरांच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस. माना टेकडीजवळ इरई नदीकाठावर नदीत लावलेलं 1 किलोमीटर लांब जाळं जप्त. वन विभागाची कारवाई. डोंबिवलीजवळील टाटा पॉवर नाका परिसरात एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. बाबू चव्हाण असं मृत व्यक्तीचं नाव. एमआयडीसीच्या कारभारावर नागरिक संतप्त. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी आजगावात 2 एसटी बसची समोरासमोर धडक आणि यात 25हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरात जनावरांचा चारा नसल्याने शेतकरी हतबल. दुभती जनावरं बाजारात विकण्याची वेळ. सध्या जनावरांना चारा आणि पाण्याची टंचाई.
पुण्यातील शिरूर डेपोमध्ये पुणे माजलगाव एसटी बसच्या चालक आणि वाहकाला लाकडी दांड्याने मारहाण. तिघांविरोधात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. वाहकाच्या खिशातील 21,000 रुपये गहाळ. नागपूरमध्ये रेशनच्या दुकानात काळा बाजार करणाऱ्या आरोपीला अटक. 18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. नंदनवन पोलिसांची कारवाई. साताऱ्याच्या भुईंज परिसरात कार अडवून 20 लाखांची चोरी करणारी टोळी जेरबंद. भुईंज पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून केरळमधील 7 जणांच्या टोळीला अटक. जालन्यात बंदुकीचा धाक दाखवून लुटणारी 3 जणांची टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची ही कारवाई. आरोपींकडून खंजीर, मोबाईल आणि एक दुचाकीही जप्त. पोलिसांकडून तपास सुरू. साताऱ्याच्या कराडमधील विद्यार्थ्यांना एनडीआरएफ पथकाकडून प्रशिक्षण. पूर परिस्थितीसह आपत्ती व्यवस्थापनाचं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वोत्तम डीसीसीबी पुरस्काराने सन्मानित. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मुरलीधरराव मोहोळांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर, मंगेश फुलारींनी पुरस्कार स्वीकारला. त्रिभाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय मागे घेतले तरी टांगती तलवार कायम. शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने छेडले आंदोलन. 15 जिल्ह्यांमध्ये मोठ्या सभा घेणार. निमंत्रक डॉक्टर दीपक पवारांची माहिती. संत गजानन महाराज यांची पालखी जालना शहरात दाखल. वारकऱ्यांच्या हातात फूल देत शहरवासियांकडून जंगी स्वागत. डोंबिवलीच्या 23 वर्षीय आर्यन शिरवळकरांची गगन भरारी. आफ्रिकेतील सर्वोच्च माउंट किलिमांजारो सर करत फडकावला भारताचा तिरंगा. 13 दिवसांच्या मोहिमेत 19,341 फूट उंच शिखरावर भारताचा तिरंगा फडकावला. परभणीच्या सेलू तालुक्यातील गोहेगाव ते आहेर बोरगाव रस्त्याची दुरावस्था. विद्यार्थ्यांना चिखलातून प्रवास करावा लागतोय. पालकांमधून तीव्र संताप व्यक्त. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या डोणगाव ग्रामस्थांचा रास्ता रोको. कला केंद्र बंद करण्याच्या मागणीसाठी धुळे सोलापूर महामार्गावर आंदोलन. कला केंद्राच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्याचा आरोप. कोकण रेल्वे मार्गावरील कळंबस्ते रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड. रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड झाल्याचा व्हिडिओ समोर. मालगाडी रवाना झाल्यानंतर देखील फाटक उघडलेलं नाही. अर्ध्या तासापासून वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांनी उघडलं फाटक. पुण्याच्या पुरंदरमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवारांच्या हस्ते शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तूंचं वाटप. पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अमित झेंडेंकडून या वस्तूंचं वाटप. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम. जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकीत एआयएमआयएमचे पक्ष 25 जागांवर उमेदवार देणार. पक्षाचे जिल्हा निरीक्षक शारीक नक्षबंदी यांची माहिती. नांदेड जिल्हा बँकेच्या संचालकपदी शिवकुमार भोसेकर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ नेते हरिहरराव भोसेकर यांचं निधन झाल्याने संचालक मंडळाचा एकमताने ठराव. पंढरपूर येथून परतीला निघालेल्या पालख्या परभणीत दाखल. दैठणा येथे ठाकूरबुवा तसंच धीरजगीर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्याची परंपरा. परतवारीला आता 350 वर्षांची परंपरा.